नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात आपले स्वागत आहे। मागील सत्रात तुम्ही सरकार, त्याची भूमिका आणि केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या सरकारच्या विविध सत्रांबद्दल शिकलात। या सत्रात तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची तपशीलवार माहिती शिकणार आहात। इयत्ता 6वीच्या सामाजिक शास्त्रातील ग्रामपंचायत या विषयावरून अध्ययन निष्पत्ती तुम्ही हे करू शकाल। स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्य समजून घ्या। ग्रामपंचायतीची स्थापना जाणून घ्या। आपल्या जीवनात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका जाणून घ्या। महत्त्वाचे शब्द: स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य पातळीखालील सरकारी अधिकार क्षेत्र, ग्रामसभा, ग्रामपंचायतीतील सर्वसाधारण संस्था, निवडणूक ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक एखाद्या व्यक्तीला किंवा लोकांच्या गटाला अधिकृत पदावर निवडण्यासाठी मतदान करतात। ग्रामसेवक, ग्राम सचिवालयातील कर्मचारी, सार्वजनिक सुविधा, सरकारने प्रदान केलेल्या सुविधा, संकल्पना नकाशा तपासा। तुम्हाला माहित आहे का, भारतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे राज्य पातळीखालील सरकारी अधिकार क्षेत्र। भारतीय संविधानाच्या कलम 40 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना संबोधित केले आहे। भारतीय संसदेने 2 दुरुस्त्या केल्या गेल्या। 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणारी आणि 74वी घटना दुरुस्ती शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणारी। गावात रस्ते, हातपंप किंवा पथदिवे असोत, त्या सार्वजनिक सुविधा असल्याने त्या लोकांच्या आहेत। या सुविधा कोण पुरवतं हे आपण समजून घेऊया। या उद्देशाने ग्रामीण भागात आपल्याकडे पंचायती आहेत। गाव पातळी: आम्हाला लोकशाही शासन आणि सार्वजनिक कामकाजात सर्व लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्याची गरज याबद्दल शिकायला मिळाले। सर्व सामाजिक सुविधा पुरवण्यासाठी गाव पातळीवर 2 अंगे कार्यरत आहेत, ती म्हणजे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत। ग्रामसभा यामध्ये पंचायतीतील सर्व मतदार असतात। ग्रामपंचायत यामध्ये पंचायतीतील सरपंच आणि वॉर्ड सदस्य असतात। ही गाव पातळीवरील सर्वसाधारण संस्था आहे। ग्रामसभामध्ये गावातील सर्व मतदार असतात। हे थेट लोकशाहीचे प्रतीक आहे। ग्रामसभेने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेणे आणि ग्रामकल्याणाचे निर्णय घेण्यात सहभागी होणे अपेक्षित आहे। त्याचे अध्यक्षपद गावाचे अध्यक्ष किंवा सरपंच असतात।
सरपंच आणि वॉर्ड सदस्यांसह ग्रामपंचायतीची स्थापना होते. ती निवडणुकीद्वारे स्थापन होते. तिचे अध्यक्षपद गावाचे अध्यक्ष आणि सरपंच करतात. ग्रामपंचायतीची स्थापना. निवडणुकीद्वारे ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातात. मतदार यादी. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या गावातील सर्व रहिवाशांना मतदार यादीत त्यांची नावे नोंदवता येतात. सामान्यतः बूथ लेवल ऑफिसर BLO यादीत काही बदल झाले आहेत का ते तपासण्यासाठी प्रत्येक घराला भेट देतात. ते यादीत भर घालण्यासाठी किंवा वगळण्यासाठी सूचना देखील मागवतात. वॉर्ड किंवा विभाग. एक गाव सहसा काही वॉर्ड, रस्ते किंवा वसाहती मध्ये विभागले जाते, जेणेकरून सर्व वॉर्डमध्ये जवळजवळ समान मतदार असतात. प्रत्येक वॉर्ड ग्रामपंचायतीसाठी एक सदस्य निवडतो, ज्याला वॉर्ड सदस्य म्हणतात. यामुळे गावातील सर्व भागातील लोकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित होते. पंचायतीत किमान 5 वॉर्ड सदस्य असतील आणि त्यात जास्तीत जास्त 21 वॉर्ड सदस्य असू शकतात. एकवीस वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते. ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण. महिलांना वॉर्ड सदस्य किंवा सरपंच म्हणून निवडून येणे अनेकदा खूप कठीण असते. त्यामुळे या संस्थांमध्ये पुरुषांचे वर्चस्व असते. परिणामी अर्ध्या लोकसंख्येच्या गरजा आणि विचारांचे प्रतिनिधित्व होतच नाही. या समस्या लक्षात घेऊन संसदेने असा निर्णय घेतला आहे की सर्व पंचायत वॉर्ड सदस्य आणि सरपंचांपैकी किमान 1/3 महिला असतील, ज्या त्यांच्यासाठी राखीव आहेत. काही राज्यांमध्ये ते 50% पर्यंत वाढले. त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांमधील व्यक्तींना पंचायतीतले प्रतिनिधित्व मिळावे यासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरण आहे. अशा प्रकारे पंचायती ग्रामीण आणि आदिवासी भागातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था म्हणून काम करतात. निवडणुका. सामान्यतः ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी एकदा होतात. या निवडणुकांदरम्यान प्रत्येक मतदार 2 मते देतो, एक प्रभाग सदस्य निवडण्यासाठी आणि दुसरी सरपंच निवडण्यासाठी. ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त मते मिळतात तो निवडून आला आहे असे घोषित केले जाते. सरपंच. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. त्याच्यावर पंचायतीचे सर्व नियम अवलंबतात आणि ते अवलंबून आणण्याची आणि पंचायतीच्या दैनंदिन कामकाजाची त्याच्यावर जबाबदारी असते. सरपंच हा पंचायतीच्या उत्पन्न आणि खर्चाची जबाबदारी देखील घेतो. त्यामुळे सरपंचावर खूप जबाबदारी असते. अनेक गावांमध्ये आपण काही सक्रिय सरपंच पाहतो, ज्यांनी गावांचे भाग्य बदलले आहे. उपसरपंच. सरपंच आणि प्रभाग सदस्य
प्रभाग सदस्यांपैकी एकाला उपसरपंच किंवा उपसरपंच म्हणून निवडतात. उपसरपंच सरपंचाच्या अनुपस्थितीत काम करतात. ग्रामपंचायतीची कार्ये. ग्रामपंचायती सार्वजनिक सुविधा पुरवण्यासाठी जबाबदार आहेत, जसे की जलस्रोत, रस्ते, ड्रेनेज, जलनिस्मारण, शाळा, इमारती आणि इतर सामान्य मालमत्ता संसाधनांचे बांधकाम आणि देखभाल, स्थानिक कर आकारणे आणि गोळा करणे, गावात रोजगार निर्मितीशी संबंधित सरकारी योजना बनवणे, पंचायतीसाठी निधीचा स्रोत, घरे, बाजारपेठ इत्यादींवर कर गोळा करणे, राज्य सरकारे, जिल्हा परिषद आणि मंडळ परिषदांकडून अनुदान आणि कर्ज, स्थानिक लोकांकडून देणग्या, सचिव आणि कार्यकारी अधिकारी, प्रत्येक पंचायतीमध्ये एक सचिव देखील असतो, जो सरकारी कर्मचारी असतो. त्याचे काम बैठकांचे हिशेब आणि इतिवृत्त राखणे असते. जास्त उत्पन्न असलेल्या प्रमुख पंचायतीमध्ये सरकारने नियुक्त केलेला एक कार्यकारी अधिकारी देखील असतो. आंध्र प्रदेश पंचायत राज कायदा 1994 ने ग्रामीण भागात 3 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या. ते म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत, मंडळ पातळीवर मंडळ प्रजा परिषद आणि जिल्हा पातळीवर जिल्हा प्रजा परिषद. मंडळ परिषदेत 20 ते 40 ग्रामपंचायती असतात आणि ती जिल्हा परिषदेचा भाग असते, जी जिल्ह्यातील सर्व मंडळ परिषदांना व्यापते. मंडळ परिषद. मंडळ परिषद प्रादेशिक मतदारसंघ सदस्य MPTC थेट निवडले जातात. काही नामनिर्देशित असतात. MPTC अप्रत्यक्षपणे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतात. जिल्हा परिषद. जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ सदस्य ZPTC देखील थेट निवडले जातात. काही नामनिर्देशित असतात. ZPTC अप्रत्यक्षपणे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतात. दोन्ही परिषदा स्थानिक उपक्रमांचे समन्वय साधतात, योजना मंजूर करतात आणि निधी वाटप करतात. तुम्हाला माहित आहे का, 1959 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे. भारतात प्रथम पंचायत राज व्यवस्था स्वीकारली गेली आणि त्यानंतर त्याच वर्षी आंध्र प्रदेशचा क्रमांक लागला. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्य, ग्रामपंचायतींची निर्मिती, आपल्या जीवनात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका हे जाणून घेतले.